हे का नाही? बऱ्याच महिला म्हणतात आमच्या मालकाला डोकंच नाही, बिना डोक्याचा तू या बरा केला नवरा, हे की नाही? काही काही म्हणतात याला काही कळतच नाही, काहीच कळत नाही नवऱ्याला. म्हणतात नवऱ्याला जर कळालं नसतं महाराज तू कशाला आली असती बाई, सगळं सोडून घरदार हे ते सगळ्या गोष्टी. नवऱ्याला सगळं कळतं, फक्त आपण त्याला ते तुम्हाला मी कधी बी सांगत असते बघा, खरं सांगायचं म्हणजे नवऱ्याला सगळं कळतं हो, पण ते फक्त तुझ्या पुढे येड्यासारखा राहतो. तुझी कॅपॅसिटी पाहतो नेमकी तू कुठपर्यंत मला घेऊन जाते. काहून तर लग्नाच्या दिवशीच त्यानं एक सूत्र तिच्या हातात दिलेलं असतं, हे मंगळ्या, आणि तिच्या हातात सगळे सूत्र. ज्या दिवशी मंगळसूत्र बांधलं त्या दिवशी ते मंगळसूत्र बांधतानाच ते तिचे सगळे याचे सूत्र तिच्या हातात. ते म्हणतो आजपासून मी मंगळ्या आणि तुझ्या हातात माझे सगळे सूत्र. त्या मंगळसूत्राचं असा अर्थ येत आहे बरं का. आणि दुसरी गोष्ट एक आहे, लग्नामध्ये त्यानं ते हे बांधलेलं असते ना, काय म्हणतात, मंडवळी. मंडवळी. ते एकदा का ती मंडवळी बांधली ना कपाळाला, तर ती मंडवळी बांधली की सगळं याचं मन ती ढवळून टाकती. मन ढवळी सगळं मन त्या ठिकाणी ढवळून जात असतं. म्हणून ती मंडवळी बांधण्याचं कारण ती की एकदा ती मंडवळी बांधली की याचं मन घरातल्या माईपासून ढवळल्या जातं, वडिलापासून ढवळल्या जातं, भाऊजाईपासून ढवळल्या जातं, भावापासून सगळं तिच्या भोवतालच फिरत राहतं. त्याला म्हणतात मंडवळी. ही मंडवळी आहे बघा. असा प्रकार त्या ठिकाणी वर्णन करून सांगितला. म्हणून तर ब्राह्मण बुवा सगळ्यात आधी म्हणतात ते बघा, हे दोन आशे आहेत, एक मंडवळी आणि एक मंगळसूत्र. हे याच्यापासून बाबा सावधान, सगळ्यात सुरुवातीला म्हणतात सावधान. पण आपल्याला वाटते उगच म्हणायला ते सावधान. ते म्हणते अरे बाबा आणि बघा ना तुम्ही, दुसरं काही जखम झाली समजा, माणसाला जखम झाली ना, पहिले आता तर दवाखाना गाठतात लोक, पण पहिलं हे ना, काही जखम झाली की सगळ्यात अगोदर काय करायचे, तेल आणि हळद गदगद शिजवायची आणि ती त्या जखमेला बांधायची, म्हणजे जखम लवकर बरी होण्यासाठी. परंतु आताच तसं नाही. आता काय करतात, दवाखाना गाठतात. त्याही पेक्षा एक सांगू का, लग्नामध्ये 3 दिवसापासून याच्या अंगाला हळद लावतात ना, दोघांच्या बी. म्हणजे हळद लावण्याचं कारण की इथून पुढे तुझ्या शरीरावर कुठं जखम होईल सांगता येणार नाही. म्हणून सगळ्या अंगाला हळद लावायची आणि सगळ्या अंगाला कुठंही जखम होऊ शकते, ती जखम भरण्याचा आधीच त्याच्या अंगाला औषध लावलं जातं. अशी हळद लावतात बरं का. एवढ्या जखमा, म्हणजे असं नाही की ती अशी मारल्या तोडल्यानं जखम होती, एखादा शब्द जरी बोललं तरी ते अंतकरणाला दुःख होतं आणि म्हणून ती हळद लावल्या जाते बाहेर. असं हे बरेच लग्नाचे काय आपल्याला सांगता येईल, पण शिवपुराण कथा वेगळी राहून जाईल आणि आपली कथा सांगणं होणार नाही. नाहीतर या व्यवहारातल्या उदाहरणानं तुम्हाला बघा ना, हे व्यवहारातलं बोललं का सगळ्या महिला अशा कान टवकारून बघायला, त्याला वाटायला हे कळायले बघा आम्हाला, कारण आपल्याला रोजची परीक्षा आहे ना याची, म्हणून हे लवकर कळतं. आपल्या घरात सुरूच आहे ना ह्या भानगडी, हे कळत असतं लवकर. असा प्रकार त्या वर्णन करून सांगितला. आणि मग इकडे भगवती सती असे विक्षेप तिच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाल्यामुळे तिला प्रभू रामचंद्र कळाले नाही, आणि कळाले नसल्यामुळे ते कथा श्रवण करण्यासाठी निघाले. आणि तिथे भगवान शंकरांनी सांगितलं, सती अगं तुला जरी रामप्रभू माझे कळाले नाही तरी पण माझा देव आहे तो, आणि तू असा संशय घेऊ नको. पण तिच्या मनामध्ये एकच होतं, महाराज कसा काय देव असेल, कसा काय देव असेल. नाही म्हणे, जोपर्यंत मी आता याची परीक्षा घेत नाही तोपर्यंत मी देव मान्य करणार नाही. मग भगवान शंकर एका वटवृक्षाखाली भगवान श्री राम प्रभूचं भजन करत बसले. आणि या सतीनं काय केलं, ती म्हणे आता याचा वीक पॉईंटच आपण धरला पाहिजे म्हणे. कोणता होता वीक पॉईंट रामाचा, तिला वाटलं
हे रामा म्हणजे सीतेच्या वियोगामध्ये फार दुःखी आहे. मग आता सीता याला दिसली म्हणजे याला काही कळणार नाही माझी सीता आहे का दुसरंच कोणीतरी. आपण सीतेचंच रूप धारण करावं आणि याच्या पुढे जावं. गेल्याच्या नंतर यानं जर समजा सीता सीता म्हणून माझ्या मागे लागला तर मग कशाचा देव म्हणे हा, हे देवच नाही म्हणे. असं म्हटल्याच्या नंतर तिनं लय लागलीच सीतेचं रूप धारण केलं आणि केलं माझे रामप्रभू. एका वाळवंटाच्या ठिकाणी वालुकामय असणारं शिवलिंग तिथे त्यांनी तयार केलं आणि त्या शिवलिंगाचं पूजन करू लागले महाराज. पूजन करू लागले तेवढ्यामध्ये सती सीतेचं रूप धारण करून गेली. पाठी मागून जाऊन उभी राहिली तरी पण माझे रामप्रभू तिला म्हणले ए माई. काय म्हटले? ए माई, इकडेच कुठे तू या वनामध्ये विचरण करतीस ग एकटीन, माझे पिता कुठे आहेत? बघा तुम्ही, पाठी मागून उभी राहिली जाऊन तरी ओळखलं आणि म्हणून ये माई म्हणजे आईचा दर्जा दिला. नोही नोही आईच मानत होते तिला आणि म्हणून एका देवीचं नाव सुद्धा यमाई देवी, यमाई हे ना. हे माझ्या रामप्रभूनं ये माई म्हणून आवाज दिला आणि तेव्हापासून तिचं भगवतीचं नाव यमाई पडलं. आणि जिथे ते वालुकामय शिवलिंग तयार केलं त्या शिवलिंगाचं पूजन करत होते ते म्हणजे एक ठिकाण 12 ज्योतिर्लिंगापैकी ते ज्योतिर्लिंग म्हणजे रामेश्वर. रामेश्वरच्या ठिकाणी ही स्वतःचं रूप धारण करून गेली होती सीतेचं. आणि तिथे तिनं पाहिलं, तिनं ओळखलं, बापरे मला तर ओळखलं म्हणे यांनी. हे तर म्हणतायत की ए माई म्हणजे मी सती आहे असं ओळखलं. हॅलो, त्यांनी ओळखलं सीतेला, सतीला ओळखलं आणि सतीला विचारू लागले. सती काहीच बोलली नाही महाराज. लाजीरवाण्या अवस्थेमध्ये मागल्या मोडीच निघून गेली आणि भगवान शंकराच्या जवळ जाऊन बसली. बसल्यावर भगवान शंकराने विचारलं का ग सती कुठे गेली होती? ती म्हणे काय नाही इथंच तर होती, इथं हे सुंदर सुंदर फुलं दिसू लागले म्हणे तिथंच होती. खोटं बोलली महाराज. आता पहिल्यांदा मालकाला बरं का खोटं बोलली. भगवान शंकरानं ओळखलं, अरे मला खोटं बोलती म्हणे, माझ्या देवाची परीक्षा घेण्यासाठी गेली आणि आता मला खोटं बोलायली म्हणे, किती कमाल हिची. तर तेव्हा रामप्रभूनं सांगितलं म्हणजे भगवान शंकरानं सांगितलं म्हणे सती खोटं बोलू नको आणि तुला बसायचंय का म्हणून एक आसन घेतलं आणि ते आसन तिच्याकडे फेकलं. तिथे आसनावरती बसली महाराज. तिनं ओळखलं बस माझ्या पतीनं माझा त्याग केला आता. नाहीतर भगवान शंकर असेही महाराज स्वतःच्या पत्नीला देवांच्या सभेमध्ये सुद्धा स्वतःच्या मांडीवर घेऊन बसणारे होते. पण आता तिनं ओळखलं माझ्या रामप्रभूंनं त्या ठिकाणी आई म्हटलंय ना, तर मग हिनं काय केलं, भगवान शंकर विचार करू लागले माझ्या आईचं रूप धारण केलं हिनं आणि माझ्या आईला माझ्या आसनावर कसं काय बसून घेणार बरं, नाही घेणार. म्हणून तिला वेगळं आसन दिलं महाराज. दिल्याबरोबर सतीच्या अंतःकरणामध्ये व्याकुळता निर्माण झाली आणि सतीनं विचार केला माझ्या पतीनं माझा त्याग केला आता काय करावं. आणि मग ती म्हणी काहू मालक मला असं वेगळं आसन देण्याचं कारण. तर ते म्हणी तू का लई शहाणी हे का काय म्हणे, तुला आता काय सांगू तू लई येडी. पुन्हा तिचं नाव काय पडलं मग, येडाई पडलं बरं का, हे का नाही ताई. असे 52 शक्तिपीठ झाले महाराज. आता मात्र भगवान शंकर अतिशय व्याकुळ झाले आणि एका गुहेमध्ये जाऊन तपश्चर्या करायला लागले. तपश्चर्या बऱ्याच काळापर्यंत तपश्चर्या केली, बराच कालावधी लोटला. इकडे मात्र पृथ्वीवरती स्वर्गावरती ब्रह्मलोकावर एक मोठं संकट आलं. ते संकट असं आहे की पृथ्वीवरती जेव्हा जेव्हा सज्जन लोक जन्माला येतात तेव्हा तेव्हा दुर्जनाचाही त्या ठिकाणी अवतीर्ण होतच असतात दुर्जन लोक सुद्धा. कारण सज्जनाची किंमत कळण्यासाठी दुर्जनाची अतिशय आवश्यकता आहे. आणि म्हणून सज्जन लोक जन्माला आले त्यावेळेला दुर्जन जन्माला येतात. इथे पृथ्वीवर सुद्धा आसुर जन्माला आले. एक वज्रांग नावाचा दिती आणि अदिती कश्यप ऋषींच्या पत्न्या आणि दितीपासून झालेले
दैत्य आणि अदिती पासून झालेले देवता. आता या कश्यप ऋषीची पत्नी दिती असणारी हिची दैत्य, तिला एक वज्रांग नावाचा पुत्र झाला. वज्रांग त्यानं हजारो वर्षापर्यंत तपश्चर्या केली, ब्रह्मदेवाला वरदान मागून घेतलं आणि असं वरदान मागून घेतलं की वज्रदेही होण्याचं वरदान मागून घेतलं. म्हणजे देह त्याचा लोखंडासारखा, कोणी मारलं तरी मरणारच नाही असं त्याचा देह त्यांनी तपश्चर्येच्या माध्यमातून मागून घेतला. या वज्रांगाला पुढे चालून एक पुत्र प्राप्त झाला, त्याचं नाव आहे तारकासूर. आणि हा तारकासूर अतिशय उन्मत्त झाला. त्यानं सुद्धा बऱ्याच काळापर्यंत ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला वरदान मागून घेतलं. महाराज कोणतं वरदान मागितलं? त्याला माहित होतं भगवान शंकराची पत्नी स्वतःचा देह त्याग करून अग्निकुंडात देह तिनं जाळून टाकलेला आहे आणि आता याला पत्नीच राहिली नाही. मग पत्नीच नाही राहिली तर याला काय पुत्र होणार नाही म्हणत जा ना. आपल्याला का होणार थोडा आहे, नाही म्हणत जा. मग त्याला माहित होतं याला काही पुत्र होणार नाही. मग आपण असं वरदान मागून घ्यावं ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेवाला म्हणे मला अजर अमर करून टाका. ब्रह्मदेव म्हणले अजर अमर मीच नाही, तुला कुठून करणार आहे, दुसरं काहीतरी माग. त्यानं सांगितलं असं करा, मग मला भगवान शंकराच्या पुत्राच्या हातानं मरण आलं पाहिजे, बस बाकी काहीच नको. असं म्हटल्याच्या नंतर ब्रह्मदेवानं तथास्तु म्हटलं आणि निघून गेला. ब्रह्मदेव निघून गेला. पण आता मात्र याला असं वाटू लागलं का मी आता अजर अमर मागून घेतलं काय आणि त्याच्या पुत्रानं काय सारखंच झालं. कारण आता याला बायकोच नाही, बायको नसल्यामुळे याला काय पुत्र होत नाही आणि पुत्र होत नाही म्हणजे मला मरण येत नाही असं त्याला वाटलं. आणि मग त्यांनी एवढं सगळ्यांना त्रस्त करून टाकलं, देवदेवतांना, ब्राह्मणांना, परत ऋषी मुनींचे आश्रम जाळून टाकू लागला. अनेक प्रकारानं सगळ्यांना त्रस्त करून टाकलं पृथ्वीवरती. आणि त्रस्त केल्याच्या नंतर सगळे देवदेवता भगवान विष्णूकडे गेले आणि भगवान विष्णूला म्हणू लागले, देवा हे तारकासूर अतिशय उन्मत्त झाला, ब्रह्मदेवाने याला वरदान दिलं आणि आता वरदान दिलं. भगवान शंकर तर तपश्चर्येसाठी गेले, आता काय करावं? भगवान शंकराला पुत्र झाला पाहिजे, पुत्र नाही झाला तर हे तारकासूर मरत नाही आणि तारकासूर जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत आम्ही शांत जीवन जगू शकत नाही. मग आता सांगा तुम्ही, असे हे दैत्य त्रस्त करून टाकतात, त्यावेळेला देवाला काय करावं लागतं? पुन्हा काहीतरी अवतार कार्य धारण करावा लागतो या असुराचा संहार करण्यासाठी, हे की नाही? कारण जब जब हुई धर्म की हानी, बाड असुर अधम अभिमानी, असे जेव्हा असुर जन्माला येतात त्या वेळेला देवाला अवतार धारण करावा लागतो. आता देवान अवतार तर काय, परंतु सांगितलं जगदंबा ही विलीन झाली म्हणजे स्वतःचा देह त्याग करून गेली. आता मात्र जगदंबेलाच अवतार कार्य धारण करावं लागणार आहे. म्हटले असं करा, भगवान शंकर जिथे तपश्चर्येसाठी गेले तिथे कामदेवाला पाठवा आणि कामदेवाला सांगा की त्याला जागृत करा, लग्नासाठी प्रवृत्त करा. भगवान विष्णू म्हटले, अरे वेडे आहेत का तुम्ही? जोपर्यंत जगदंबा जन्माला येत नाही तोपर्यंत ते काम विरहित होत नाहीत. मग आता जगदंबेची आराधना करा म्हणे आणि जगदंबेला प्रत्यक्ष प्रगट करा. तेव्हा सगळ्या देवदेवतांनी आई भवानीला त्या ठिकाणी आवाहन करायला सुरुवात केली महाराज. आणि सगळेजण आई जगदंबेच्या नावाचा जयघोष करू लागले. भगवती जगदंबेची देवदेवतांनी आराधना केली, आवाहन केलं. प्रत्यक्ष जगदंबा प्रत्यक्ष प्रगट झाली आणि बोलू लागली म्हणे, माझं कशासाठी आवाहन केलं? म्हणले, आई आमच्यावरती सर्वांवरती तुझ्या लेकरावर संकट आलेलं आहे आणि ते संकट म्हणजे एकच आहे की तारकासुरांनी आमचं राज्य हस्तगत केलेलं आहे. आमच्या राज्यातून आम्हाला स्थान भ्रष्ट केलेलं आहे. आमच्या खुर्च्या तिनं स्वतः घेतलेल्या आहेत. आमचं राज्य आम्हाला प्राप्त व्हावं अशी आमची इच्छा आहे आणि त्याच्यासाठी तुला अवतीर्ण व्हावं लागेल. तिनं सांगितलं, काळजी करू नका देवांनो, मी लवकरात लवकर अवतीर्ण होणार आहे, परंतु त्याच्या अगोदर माझा एक संदेश आहे.
तो संदेश तुम्ही भगवान शंकरापर्यंत न्या. कोणता संदेश आहे म्हटले, मी पर्वतराजाच्या घरी, हिमालयाच्या घरी अवतीर्ण होणार आहे, मैनावतीच्या घरी, आणि भगवान शंकराला तुम्ही तोपर्यंत सांगून ठेवा. नाही तर तुम्ही भगवान शंकराची तपश्चर्या करा, भगवान शंकराला जागृत करा, आणि भगवान शंकर जेव्हा जागृत होतील त्यावेळेला मग आमचा विवाह होईल आणि नंतर आमच्या पोटी पुत्र होऊन त्या तारकासुराचा वध होईल, असं त्या ठिकाणी वर्णन केलं. आणि भगवती जगदंबा विलीन झाली. सगळे देवदेवता आनंद विभोर झाले, नाचू लागले, आपल्या आपल्या स्थानावर निघून गेले. आणि आता मात्र विष्णू परमात्म्याला ही गोष्ट कळाली. विष्णू परमात्म्यानं सांगितलं, आता कामदेवाला त्यांच्याकडे पाठवलं तर काही हरकत, कारण मी का इतकी फास्ट सांगते, कारण आता किती जरी रंगून सांगितलं तरी बी कोणाचं काही ध्यान लागत नाही. म्हणून आपण असं तुम्हाला कळलं असं वरून असं पळायचं. मस्त तुम्हाला बी असं वाटते लयच भारी पळायलो. म्हणजे आता अंदरमध्ये जाऊन सांगायची तर काय माझी कॅपॅसिटी नाही, कारण तुमचे हे हालचाली पाहून, तुमचं हे बोलणं चालणं पाहून, इकडे तिकडे पळायलेले पाहून मला तरी कुठं मध्ये उतराय यायले. त्याला लय स्थिर मन लागत असतं, लक्षात ठेवा. कारण आध्यात्मिक भाव प्रत्येक कथेचा जर सांगायचा ठरला तर आतमध्ये जाऊन सांगायचं ठरलं, त्याला माझं सुद्धा चित्त शांत लागतं. आणि शांत चित्ताला वास एकांत लागत असतो. आणि एकांत वास नाही तरी इतक्यात सुद्धा एकांत वास निर्माण होतो. पण तसंच त्या ठिकाणी हे पाहिजे, सगळ्यांची वृत्ती ते तशीच पाहिजे. तेव्हा आपल्या सगळ्यांचे मन चंचल आहेत आता सध्या, म्हणून तुम्हाला चंचलच कथा सांगून चालते, हे की नाही. अशा प्रकाराने सांगितलं की भगवती जगदंबेनं जेव्हा असं सांगितलं तेव्हा विष्णू परमात्मा सुद्धा अतिशय आनंदी झाले. आणि आता भगवान शंकर आणि सर्व देवदेवतांना जेव्हा कळालं की आता जगदंबा अवतीर्ण होणार आहे, त्यावेळेला इकडे पर्वतराजाला सुद्धा कळालं. पर्वतराजानं सुद्धा अतिशय त्या ठिकाणी आनंद विभोर होऊन आपल्या मैनावतीला अतिशय प्रेमानं कुरवाळू लागला. महाराज कुरवाळू लागला, मैनेबरोबर अतिशय चांगला व्यवहार करू लागला, चांगला राहू लागला. आणि पाहता पाहता मैनावती गर्भवती राहिली. आणि यथाकाळ अशा प्रकाराने बऱ्याच दिवसांनी तिला मग एका कन्येची प्राप्ती झाली. भगवती जगदंबा प्रत्यक्ष तिच्या घरी अवतीर्ण झाली. महाराज प्रत्यक्ष अवतीर्ण झाली. आणि सगळीकडे अतिशय वातावरण इतकं सुंदर झालं होतं, कारण जगत जननी म्हणजे भगवंताला पुरुष म्हटलं जातं. आणि या सगळ्या पृथ्वीला म्हणजेच प्रकृती म्हणजे जगदंबेला प्रकृती म्हटलं जातं. म्हणून ही सगळी प्रकृती जी आहे ना, ही म्हणजे प्रत्यक्ष जगदंबेचं स्वरूप आहे महाराज. आणि ही सगळी पृथ्वी जगदंबेचं स्वरूप आहे. आणि सगळं जगत म्हणजे परमात्म्याचं स्वरूप आहे, म्हणजेच देवाचं स्वरूप आहे. प्रकृती आणि पुरुष या दोघापासूनच ही सृष्टी जन्माला आलेली, तुम्ही आम्ही सर्वच जण. म्हणून देवाचे लेकरं आहोत आपण. वास्तविक पाहता हे आपले मायबाप जास्त काळ टिकत नसतात, पण खरे मायबाप तेच आहेत. म्हणून तर साधू संत सुद्धा वर्णन करतात, ते म्हणतात, देवा तूच आमचा मायबाप आहेस, तूच आमचा चुलता सखा सोयरा धायरा सर्व काही तूच. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. चुलता बंधू चुलता कृष्ण माझा पिता, बंधू चुलता कृष्ण माझा पिता, बंधू चुलता कृष्ण माझा पिता, बंधू चुलता कृष्ण माझा. कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारो, कृष्ण माझे गुरु,
माझे तारू कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू बहीण बंधू चुलता कृष्ण माझा बहीण बहीण बंधू चुलत